वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवण होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. तर हा श्लोक आपण नेहमी जेवणाच्या आधी म्हणत असतो. अन्नग्रहण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही, तर आजूबाजूचे वातावरणही प्रसन्न असावे, कारण हा एक यज्ञ आहे. तर आज आपण या व्हिडिओतून नैवेद्य का समर्पित करावा, म्हणजे देवाला नैवेद्य का समर्पित करावं, याचे काय कारण आहे आणि याचा आपल्या शरीराशी काय संबंध आहे, हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुमचं नेहमीप्रमाणेच आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे. पूर्वीपासूनच आपला स्वयंपाक झाला की आपण भगवंताला नैवेद्य दाखवत असतो. तर ही पुरातन काळापासून चालत आलेली प्रथा आहे. किंवा काही घरामध्ये रोज नाही, परंतु सणासुदीला किंवा एखादं मंगल कार्य असेल तर अशा प्रसंगी नैवेद्य दाखवतात. आपण देवाला नैवेद्य दाखवताना आधी पाण्याचा एक भरीव चौकोन काढतो, मग त्यावरती ताटासमोर म्हणजे त्यावरती ताट ठेवतो आणि ते देवासमोर ठेवतो. मग एक मंत्र म्हणतो आणि एक एक घास 5 वेळा देवाला भरवतो. मग 2दा ताटाभोवती पाणी फिरवतो. तर मंत्र कोणता म्हणतो आपण? ओम प्राणाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा. आणि त्यानंतर आपण नैवेद्य समर्पयामी किंवा ब्रह्मणे स्वाहा असं म्हणतो. तर असे म्हटल्यानंतर आपण नैवेद्यामध्ये पाणी समर्पयामी म्हणत पाणी साईडला सोडत असतो. तर हे आपण पूर्वापार करत आलेलो आहोत. परंतु हा प्रश्न नेहमी तुम्हाला देखील पडत असेल की यामागे नक्की कारण काय आहे. तर नैवेद्य देवाला रोज दाखवावा. जितक्या वेळा आपण अन्नग्रहण करतो तितक्या वेळा आपल्यामध्ये असणाऱ्या चैतन्य स्वरूपाला दाखवायचा असतो. पूर्वी मातीच्या जमिनी शेणाने सारवलेल्या असायच्या, त्यामुळे जेवायला बसण्या अगोदर साधारण ताट राहील एवढा चौकोन पाणी, म्हणजे तेवढा चौकोन साधारणतः गृहीत धरून त्यावरती त्याच्या साईडनी पाणी फिरून जागा साफ करायची आणि साफ केल्यानंतर ताटाभोवती रांगोळी काढायची. तर याचं कारण असं होतं की जीवजंतू त्याच्या आजूबाजूला फिरू नयेत म्हणून. कारण रांगोळीच्या या खरखरीतपणावर जीवजंतूंना चालायला अवघड जाते. मग जेवणाचे ताट मध्ये ठेवून भोवती पाणी फिरवायचे, कारण वाट चुकून आलेला एखादा जीवजंतू अगदी थोडासा छोटा असेल तर तो ताटापर्यंत येऊ नये. आता ताटाचा नैवेद्य हा आपल्या देहात असलेल्या परमेश्वराला दाखवायचा असतो. तर आपलं शरीर जे आहे ते पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि त्या 5ही तत्वांचे नाव घेऊन आपल्या शरीरात उत्पन्न झालेल्या जठराग्नीला अन्नाची आहुती द्यायची असते. म्हणूनच आपण एक एक घास भरवत असतो. तर या 5ही तत्वांची विशिष्ट जागा आहे. प्राण म्हणजे वायू, त्याची जागा आहे. आणि नाक, तोंड, पाणी याची जागा आहे. त्यानंतर कंठ ही अग्नीची जागा आहे. त्यानंतर नाभी व्यानाय म्हणजे आकाशाची जागा आहे. आणि अपनाय म्हणजे पृथ्वीची जागा आहे, जी की गुदद्वार आहे. अशा तऱ्हेने तोंडापासून सुरू होणारी पाचनक्रिया मलमूत्र विसर्जनापर्यंत पोहोचते. अन्नग्रहण ते विसर्जन हे सर्व कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी हे मंत्र उच्चारण केले जाते. तर आपण जेव्हा पहिल्यांदा म्हणतो ओम प्राणाय स्वाहा, म्हणजे हे वायू तत्वाला समर्पित असतं. त्यानंतर उदनाय स्वाहा, उदनाय म्हणजे पाणी. त्यानंतर समनाय स्वाहा म्हणजे अग्नी, व्यानाय स्वाहा म्हणजे आकाश, अपनाय स्वाहा म्हणजे पृथ्वी. आणि त्यानंतर आपण नैवेद्य समर्पयामी असं म्हणतो. हा मंत्र आपण 2दा म्हणतो. याचं कारण असं आहे की ताटात वाढलेला पदार्थ संपला की आपण पुन्हा वाढतो. म्हणजे आपण जेवायला बसलो आणि ताटातला एखादा पदार्थ संपला की आपण तो पुन्हा वाढतो आणि आपल्याला गरज असेल तर तो घेत असतो. तर दुसऱ्यांदा मंत्राचा उच्चारही म्हणजे आपण ते विचारत असतो की अजून तुम्हाला काही हवे आहे का. आणि अशा सरते शेवटी आपण नैवेद्यात पाणी सोडतो, म्हणजे आता काही नको आहे, आपलं जेवण पूर्ण झालं आहे असं. तर भोजन करणे हा एक यज्ञ आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या शरीरातील, आपल्या हृदयातील भगवंत हा उपाशी राहू नये. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, अशी ओळ तुम्ही नेहमी ऐकली असेल, कुठेतरी ऐकलीच असेल. तर आपण करत नसलेल्या अनेक क्रिया
आपल्या शरीरामध्ये होत असतात, आपल्या हृदयातील भगवंत करत असतो आणि तो आपल्या श्वासामध्ये आहे. अन्न खाणे, पचन, पचलेल्या अन्नाचे पोषणासाठी लागणारे घटक तयार करणे, त्याचप्रमाणे सातन रक्त निर्मिती करणे, त्याला संपूर्ण शरीराला पोचवणे आणि नको असलेल्या घटकांना मलमूत्राद्वारे बाहेर फेकणे, या 5ही क्रियांसाठी लागणारी उष्णता म्हणजे यज्ञ आहे. तर या हवनासाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे आपले अन्न. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचा आदर केला पाहिजे. ताटात अन्नाचा एकही कण वाया घालू नका. आपण जेवणाच्या आधी हा श्लोक म्हणतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण होणो हे जाणीचे यज्ञकर्म. अन्न ग्रहण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही, तर त्यामुळे जेवताना आपण प्रसन्न असावे, आजूबाजूचे वातावरणही प्रसन्न असावे, कारण हा एक यज्ञ आहे. एकदा सद्गुरू शंकराचार्यांना एका व्यक्तीने प्रश्न केला, देवांना नैवेद्य का दाखवायचा? आम्ही जो नैवेद्य दाखवतो त्यातील काही देव खात नाही ते पदार्थात कुठला बदल होतो, मग नैवेद्य कशासाठी? नैवेद्य हे थोतांड नाही का? त्यावर शंकराचार्य जराही विचलित झाले नाहीत. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, जेव्हा कोणी एका व्यक्ती देवाला नैवेद्यासाठी पेढे घेऊन जातो, म्हणजे जेव्हा कोणी एक व्यक्ती देवाला नैवेद्यासाठी पेढे घेऊन जातो, तेव्हा रस्त्यात कुणी भेटला तर त्याला तो काय सांगतो? हे पेढे माझे आहेत, मी आणले देवासाठी. पण तेच पेढे जेव्हा आपण नैवेद्य दाखवून आणतो आणि म्हणजे तो गृहस्थ नैवेद्य दाखवून आणतो आणि तेव्हा त्याला कुणी प्रश्न विचारला तर तो काय सांगतो की हा देवाचा प्रसाद आहे, हा रामाचा प्रसाद आहे, हा हनुमानाचा प्रसाद आहे, हा स्वामींचा प्रसाद आहे. तर हे माझे नाही तर परमेश्वराचे आहे, ही भावना मनात रुजू होते आणि हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्या प्रसादाने तुझ्यातला म्हणजे आपल्यातला मीपणा बाहेर फेकला गेला. परमेश्वराला नैवेद्य दाखवल्याने माणूस त्याच्यापुढे नतमस्तक होतो, अहंकाररहित होतो, स्वच्छ आणि निर्मळ मनाची त्याला अनुभूती येते. हेच महत्त्व आहे नैवेद्य आणि प्रसादाचे. म्हणूनच नेहमी घरात काही गोडधोड केलं की सणासुदीला देवाला नैवेद्य दाखवतात. तर काही घरामध्ये रोज नाही पण सणासुदीला देवाला नैवेद्य नक्कीच दाखवतात. तर ही प्रथा आपल्या संस्कृतीत आहे आणि देवाची आठवण सुखाच्या प्रत्येक प्रसंगी असावी, हा एक उद्देश तर आहेच, पण मीपणाचा पण नाश व्हावा यासाठी हा उद्देश आहे. तर यासाठी भगवंताला नैवेद्य दाखवला जातो. आपल्या हृदयामध्ये देखील भगवंत आहे आणि आपल्या हृदयातील भगवंत उपाशी राहू नये म्हणून नैवेद्य हा समर्पित केला जातो. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच सुंदर छान अशा माहितीसोबत किंवा छान अशा अनुभवासोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी नक्की घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.